उत्तर महाराष्ट्रात पाण्याचं दुर्भिक्ष दिवसेंदिवस वाढत चाललंय। गावखेडी पाण्यासाठी आसुसलेली आहेत। अशातच एक आशेचा किरण दिसतोय आणि तब्बल 8 दिवसांनी पाड्यांवर पाणी येतं। वीज पुरवठ्याचा अभाव आणि अनेक अडथळे पार करून आलेलं पाणी भरण्यासाठी मग चांगलीच झुंबड उडतीये। पाहुयात या संदर्भातील हा ग्राउंड रिपोर्ट। ग्रामीण भाग तसंच आदिवासी पाड्यांवरती पाणी प्रश्न किती गंभीर बनलाय हे दाखवणारा एक व्हिडिओ एनडीटीव्ही मराठीच्या हाती लागलाय। नाशिकच्या पेठ तालुक्यातील कहांडोळ या आदिवासी पाड्याच्या एका विहिरीवरील ही दृश्य प्रचंड बोलकी आहे। गावकऱ्यांना अनेक दिवस पाण्याचा थेंबही पाहायला मिळत नाही। ग्रामपंचायतीकडनं जवळच असलेल्या दमणगंगा नदीवरून पाईपलाईन तर टाकण्यात आली, मात्र वीज पुरवठा सुरळीत नसल्यानं पाणी पुरवठा करण्यासही अडचणी निर्माण होतात। वीज पुरवठा सुरळीत होताच गावातील विहिरीत पाणी आणलं जातं आणि विहिरीला पाणी येताच पाणी भरण्यासाठी शेकडोंच्या संख्येनं गावकऱ्यांची ही अशा प्रकारे झुंबड उडते। खरं तर ही परिस्थिती आज आहे का, तर आजची ही परिस्थिती नाहीये। गेल्या अनेक वर्षांपासून आदिवासी पाड्यांवर ही चित्र बघायला मिळतात। लोकसभा निवडणुका होतात, विधानसभा निवडणुका होतात, अनेक खासदार आमदार हे बदलतात, मात्र इथलं चित्र जे आहेत ते काही केल्या बदलत नाहीयेत। आता या गावात सांगायचं झालं तर इथे जल जीवन मिशनच्या योजना असतील किंवा इतर शासकीय ज्या योजना आहेत त्या इथे मंजुऱ्या झालेल्या आहेत। त्याचा निधी देखील काही प्रमाणात येऊन पोहोचल्याचं कळतंय, मात्र प्रत्यक्षामध्ये खरं तर कामही होत नाहीयेत। एवढंच नाही तर वीज पुरवठा देखील खंडित असल्यामुळे पाणी देखील त्यांच्यापर्यंत पोहोचू शकत नाही। एकूणच ही सर्व परिस्थिती बघायला मिळते। हे फक्त कहांडोळ या एका पाड्यावरचं झालं, मात्र सुरगाणा, पेठ, त्र्यंबकेश्वर तालुक्यातील अनेक आदिवासी पाड्यांवरती हीच परिस्थिती आहे। पाण्यासाठी या महिलांना जवळपास रोजची 4 ते 5 किलोमीटरची पायपीटी करावी लागते। अनेक ठिकाणी तर झऱ्यातून पाणी जे आहे ते त्यांना आणावं लागतं। पुन्हा पाणी मिळेल की नाही याची कोणतीही गॅरंटी देता येत नसल्यानं पाणी भरण्यासाठी ड्रम किंवा घरातील इतर सगळी भांडी घेऊन गावकरी सहकुटुंब या विहिरीवरती पोहोचतात। कोणी दोरीच्या सहाय्यानं तो कोणी बादलीला साड्या बांधून विहिरीमधनं पाणी भरतायत। हे भीषण वास्तव सध्या उत्तर महाराष्ट्रात सर्वात जास्त दिसू लागलंय। प्रांजल कुलकर्णी, एनडीटीव्ही मराठी, नाशिक।